रवी राणा यांनी शासकीय विश्रामगृहातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकलने प्रवास करत इंधन बचतीचा संदेश दिला। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित खरीप आढावा बैठकीसाठी ते सायकलवरून पोहोचले। अमरावतीतील खरीप आढावा बैठकीसाठी जाताना आमदार रवी राणा यांनी सायकलचा वापर करत पर्यावरणपूरक आणि इंधन बचतीचा संदेश नागरिकांना दिला। यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे विशेषतः अमेरिका इराण संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होतोय। अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाचं पालन करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यामधल्या गाड्या कमी केल्या, अनेक मंत्र्यांनी आपल्या ताफ्यामधल्या गाड्या कमी केल्या, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी सुद्धा आपल्या ताफ्यामधल्या गाड्या कमी केल्या, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या ताफ्यामधल्या आपल्या कामामध्ये जेवढी गाडी लागते तेवढी यूज केली पाहिजे। आणि मला असं वाटतं की आज मी खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आलेले आहे, त्यांच्या मीटिंगमध्ये सुद्धा मी सायकलने जातो। ते एक चांगला संदेश जनतेमध्ये गेला पाहिजे, जनतेच्या माध्यमातून सगळ्यांना जागरूकता आली पाहिजे आणि जे देशाचे पंतप्रधान मोदीजींनी जे आवाहन केलं त्याचं जर पालन केलं तर नक्कीच पेट्रोल डिझेलची बचत होईल आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळेल।